नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। 7 महालातील पुतळाबाईंच्या वाड्यातील बैठकी दालनात येसूबाई उभ्या होत्या. त्यांच्या समोरून संभाजीराजांची स्वारी लगीने येरझारा टाकीत होती. मध्येच थांबत होती. साऱ्या दालनभर दोघांनाही जाणवेल अशी शांतता दाटून पडली होती. कोणी बोलावे यासाठी जसा कौलच लागला होता. कानी पडणाऱ्या बाबींनी तुम्ही आमच्यासाठी शर्मिंदे असाल. संभाजीराजांनी स्वभावाप्रमाणे सरळ विषयाला हात घातला. चमकून येसूबाईंनी वर बघितले. आपल्या स्वारीच्या चर्येत पडलेला केवढा तरी फेर त्यांना जाणवला. मनाला खोलवर चटका चाटून गेला. आम्ही सारं ऐकून आहोत. अभिमान वाटतो. अशा स्वारींच्या पायाची सेवा करण्याचा मान आम्हास मिळाला याचा. येसूबाईंचा आवाज बांधलेला ठसठशीत झाला. मतलब गोंधळलेल्या संभाजीराजांचे हात पाठीशी झाले. निवाड्याच्या पेचप्रसंगी ही स्वारीनं वही बोलण्यासाठी बासाहेबांचं नाव ओठाबाहेर दरबारी सुटू दिलं नाही. आबासाहेबांच्या साताऱ्यावरच्या आजारपणात आलेला आरोप ऐकूनही बाळ महाराजांना स्वारीनं तुसडेपणानं तोडून दिलं नाही. आता आम्हास कळून येत आहे. कुठंतरी दूरवर पाहिल्यासारख्या येसूबाई थांबल्या. काय, अण्णाजींच्या घरच्या सुवासिनीनं लिंगाण्यावरून आपली कुडी का झोकून दिली असेल ते? का दिली असेल? त्या आठवणींनी संभाजीराजांचा आवाज कातरला. तिनंच काय प्रसंगी आम्ही सुद्धा कुडी झोकून द्यावी असा स्वारीचा स्वभाव आहे. भरल्या दरबारी स्वारीबद्दल काही वेडे बिद्रे ऐकण्यापेक्षा आणि एखादा गैरबाका शब्द उच्चारावा लागण्यापेक्षा त्या धीराच्या स्त्रीनं मरण पत्करलं. जे तिला कळलं ते घरच्यांना कळू नये याचीच खंत वाटते आम्हास. त्या शब्दाने संभाजीराजांच्या मनी घालमेल उठली. येसूबाईंच्या बद्दल त्यांनी बांधलेला अंदाज साफ चुकीचा ठरला. त्या चुकीचाही एक न कळणारा आनंद त्यांना खोलवर स्पर्शून गेला. हलकेच पुढे होत त्यांनी मान खाली घातलेल्या येसूबाईंच्या हनुवटीखाली मूठ दिली. त्या टेकडीने त्यांचा मुखडा वर घेत ते म्हणाले, आम्हालाही आता कळतंय आबासाहेबांनी शिक्के कट्यार तुमच्या सुपूर्द का केली ते. गोऱ्या मोऱ्या झालेल्या येसूबाईंनी मागे होत हनुवटी खुली करून घेतली. तुम्ही शतरंजची खेळी छान खेळता. आम्ही त्या पटाकडे बघताना तक्रार करीत होतो, आठवतं? संभाजीराजांनी विचारली. कसली तक्रार? येसूबाईंना माक मिळेना. त्या पटात मासाहेब, युवराज अशी मोहरी नाहीत ही. आज वाटतं तो खेळीचा पट आहे तसाच ठीक आहे. सुस्कारा सोडत संभाजीराजे झरोक्याशी चालत गेले. बाहेर बघत पाठीशी असलेल्या येसूबाईंना म्हणाले, तुम्ही आबासाहेब पटावरची शतरंज खेळी सावधगीनं खेळता. पण तुमचं कसब थाऱ्यालाही टिकणार नाही असा शतरंजचा खेळगडी आजवर आमच्या ध्यानी आला नव्हता. कोण? गोंधळलेल्या येसूबाईंनी त्यांच्याकडे बघत विचारले. थोरल्या महालीच्या मासाहेब झरोक्याजवळून थंडगार बोलाले. तुम्ही पटावरचा शतरंज खेळता, त्या नात्यांचा शतरंज खेळतात. एवढ्या खुबीनं चाल टाकतात की शह बसणाऱ्याचा जीवच घुसमटून जातो. त्यांच्या पटात मोहऱ्यांना तोटा नाही. शह कोणाला घालावा याचं बंधन नाही. त्यावर काय बोलावे तेच येसूबाईंना सुचेना. एवढ्यात संभाजीराजांची कारभारी महादेव यमाजींची वर्दी घेऊन एक कुणमीण आत आली. युवराज पाठमोरे बघून ती येसूबाईंच्या कानी घातली. साताऱ्यावरनं दत्ताजी पंत आल्यात. धाकल्या सरकारांची भेट मागत्यात. येतो आम्ही म्हणत संभाजीराजे महालाबाहेर पडले. महाराजांच्या वाड्याच्या दर्शनी सदरेवर मंत्री दत्ताजी पंत युवराजांची वाट बघत खोळंबून होते. संभाजीराजांना येताना बघून दत्ताजी पंतांनी त्यांना मुजरा घातला. दत्ताजी पंत, तब्येत कशी आहे महाराज साहेबांची? संभाजीराजांनी त्यांचा मुजरा घेता घेताच विचारले. जी, व्यंकटेश कृपेनं महाराज खुशाल आहेत. नुकताच पालीला जाऊन त्यांनी पाटीलकीच्या एका कथल्याचा मजहर दिला. आम्ही संगती होतो. आता सरकारस्वारी साताऱ्यावर आहे. कर्नाटक प्रांतातून आलेल्या रघुनाथपंत हणमंत्यांशी कसल्या तरी मोठ्या मनसुब्यानं स्वामींची खलबतं चालू आहेत. ते ऐकताना संभाजीराजांची चर्या समाधानाने उजळून निघाली. युवराज, आपल्यासाठी स्वामींनी खास खलिता देऊन आम्हास धाडला आहे. आपल्याच हाती तो जातीनं देण्याची आम्हास ताकीद आहे. दत्ताजी पंतांनी कमरेच्या शेल्यात खवलेली थैली काढून झुकते होत ती युवराजांच्या हाती दिली. थैली घेऊन कपाळाला लावून संभाजीराजांनी फासबंद उकलला. आतली पत्रवळी बाहेर काढून उलगडती धरली. वळीतील शब्दांबरोबर संभाजीराजांची मुद्रा सोनथाळ्यासारखी झळझळत चालली.
श्रींचे आशीर्वादे करून आम्ही सर्व रूपे सुखरूप आहोत. खलिता देऊन दत्ताजी पंत खास हेतानं पाठवले असत. त्यास दिमतीस घेऊन तुम्ही खासा फौजबंदीने विजापुरी मुलखावर मिरज अथणी तर्फेने घुसून चालविणे. जोखीम न घेता वरच्या टापांनी मुलखमारीचा बेत ठेवणे. विजापूर दरबारी चाललेल्या वजीर खवास खान आणि सरदार बहलोल खान यांच्या बेदिलीचा फायदा उठवायचा बेत महाराजांनी आखला होता. ही मोहीम त्यांनी संभाजीराजांना जोडून दिली होती. दत्ताजी पंत, आजचा दिवस तुम्ही विश्रांती घ्या. आम्हाला निघणे आहे मिरजेच्या रोखाने. बाकीचे सारेच युवराज विसरून गेले. जी स्वामींनी ती कल्पना दिली आहे आम्हाला. आम्ही पाचाडात उतरून बांधणी करावी म्हणतो. येताना सातारहून थोडी शिबंदी आम्ही आणली आहे. ठीक आहे, आमच्या पंक्तीला थाळ्याला असा आज तुमच्या संगतीनंच गड उतरू आम्ही. मुजरा देऊन दत्ताजींनी सदर सोडली. संभाजीराजांच्या मुठीत पत्रवळी होती. मनात विचार होते मोहिमेचे. पाचाडच्या वेशीवर 10,000 शिलेबंद धारकऱ्यांची फौज खडी ठाकली. तिच्या आघाडीला जिनवंत घोड्यांवर मांड जमविलेले संभाजीराजे, दत्ताजी पंत, रूपाजी भोसले, कोंडाजी फर्जंद असा खासा मर्दाना सिद्ध झाला. चौघडे झडले. हातपंजा उठवून मागे न बघता संभाजीराजांनी आणि पाऊलोकांनी हर हर महादेवची गगनभेदी झील उठवली. कर्माजीने रामोशी घोडाईतांचे खबरगीरांचे पथक दौडीचा मार्ग बिनघोर आहे की नाही याची टेहळणी देण्यासाठी पुढे उधळले. चालून निघाले. युवराज संभाजीराजे आदिलशाहीच्या रोखाने मुलुख तोडीसाठी चालून निघाले. आता त्यांचे मन शांत होते. महाराजांनी सोपविलेल्या जोखमीने मनाचे सूर्यफूल उमलले होते. मिरज बगलेला ठेवून आदिलशाहीची लहान मोठी खेडी तसनस करीत संभाजीराजांनी वारा प्यालेली फौज अथणी या मातब्बर व्यापारपेठेच्या वेशीवर येऊन थडकली. मावळ्यांनी अथणीला चौक भरला. आदिलशाही रियाया भयहैराण होऊन सैरावैरा धावू लागली. पेट लुठीस घाला, बोला हर हर महादेव. जंगाच्या आवेशाने मुद्रा फुलून उठलेल्या संभाजीराजांनी तेगीचे नंगेपाते अथणीवर रोखून घोष दिला. व्यापारपेठ लुटीला पडली. लकलकत्या मुंग्यांनी चहूबाजूंनी झटून भला मोठा भुजंग वारुळा बाहेर काढावा तशी 1,00,000ची लुटीची रास मावळी तुकड्यांनी संभाजीराजांच्या समोर घातली. युवराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्ताजी पंतांनी या फत्तेची महाराजांना खबर देणारा खलिता सिद्ध केला. मिळाली लूट डाग बंद करून रायगडाच्या वाटेला लावण्यास संभाजीराजांना मुजरा भरून खबरगीर कर्माजी फौजेतून फुटला. त्याने पन्हाळ्याची वाट धरली. महाराज साताऱ्याहून पन्हाळगडी दाखल झाले होते. धरल्या हत्याराने आदिलशाही मुलूक ताराज करून विजयी संभाजीराजे रायगडी परतले. फौजफळी तोडून घेतलेले दत्ताजी पंत बेळगाव प्रांतावर उतरले. महाराज अद्याप पन्हाळगडावरच होते. आदिलशाहीच्या वारेजोड मोहिमेतील यशाने युवराज म्हणून ढासळतीला लागलेले संभाजीराजांचे स्थान रायगडी पुन्हा बांधले जाऊ लागले. आता दिवस गरमीला पडले. संभाजीराजांना सिद्धांत कौमुदी, मुक्तावली, रघुवंश, अमरकोश या ग्रंथात आगळाच मानसिक आनंद मिळू लागला. केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश, उधो योगदेव यांच्या संगतीत त्यांच्या घटका रमू लागल्या. अशाच एका बैठकीत चर्चेसाठी विषय निघाला काव्यग्रंथातील नायिकांचा. पंडित काव्यशास्त्रानं किती भेद सांगितले आहेत नायिकांचे. हारीने शिस्त धरून उभ्या राहिलेल्या मंडळीतील केशव पंडितांना संभाजीराजांनी सवाल घातला. जी नायिकांचे 3 प्रमुख भेद कल्पिले आहेत काव्यशास्त्रानं, स्वीया, परकीय व सामान्या. केशव पंडितांनी काही वाचले होते, त्यावरून ते तत्परतेने म्हणाले. लक्षणं काय त्यांची? उत्सुकतेनं संभाजीराजांनी विचारले. स्वीया म्हणजे स्वस्त्री, परकीया म्हणजे परस्त्री, सामान्या म्हणजे गणिका. काव्यशास्त्रानं यातील स्वीया या नायिका प्रकार मोलाचा मानला आहे. त्याचे तृतीय भेद कल्पिले आहेत. कोणते? मुग्धा, मध्यमा व प्रगल्भा असे. मुग्धा म्हणजे जिने यौवनात नुकतेच पदार्पण केले आहे, जिचा क्रोध सौम्य आहे, प्रणयात शालीन असून जिला विशेष स्त्रीसुलभ लज्जा असते, ती नायिका. मध्यमा म्हणजे जिचे यौवन विकसित आहे, प्रणयात जी कुशल असून संभाषणात चतुर आहे, ती. प्रसंगानुरूप लज्जेचा लपंडाव खेळणारी नायिका. प्रगल्भा म्हणजे कमी लज्जा असलेली, प्रणयात तरबेज, संभाषणाचे
मोहजाळ टाकणारी नायिका. भेद सांगून केशव पंडित अभिमानाने कमरेत झुकते झाले. वा, संभाजीराजांनी मनखुलास दाद दिली. कसल्या तरी विचारात गेल्यासारखे ते हातीचे गुलाब फूल चाळवू लागले. नायिकांचे हे संभाषण इथेच संपणार असे साऱ्यांना वाटले. युवराज, आज्ञा हो तो स्वीया नायिका के सौंदर्य शास्त्र में माने गए अष्ट उपभेद हम चरणों में सादर करेंगे. कुणालाही कल्पना नसताना कवी कुलेश बोलून गेले. ते ऐकताना केशव पंडितांच्या कपाळी कळेल न कळेलशी आठी उमटून गेली. जरूर जरूर कविराज. संभाजीराजांनी हातातील फुलाला फिरका दिला. खांद्यावरून सरकलेले उत्तर भारतीय उपरणे ठाकठीक करीत कवी कुलेश किंचित झुकते झाले. त्यांच्या मस्तकीच्या गुलाबी कनोजी पगडीला धरून ओळंबलेल्या जरी वस्तू झुरमळ्या डुलल्या. युवराज, सौंदर्यशास्त्र स्वीया नायिका के अवस्थानुसार अष्ट उपभेद मानता है. खंडिता, अभिसारिका, स्वाधीनपतिका, विप्रलब्धा, वासकसज्जा, कलहांतरिता, प्रोषित भर्तृका और विरहोत्कंठा. वाह वाह, बहुत खूप कविराज. लक्षण सांगा या अष्टनायिकांची. मुद्रा उजळलेल्या संभाजीराजांची नजर कवी कुलेशांच्यावर जखडून पडली. जी म्हणत कवी कुलेश पुढे म्हणाले, स्वपति अन्य स्त्री पर मोहित देखकर ईर्ष्या से कोपिष्ट होने वाली नायिका को खंडिता मानते हैं. जिस पर पति का सर्वाधिक प्रेम योग जुड़ता है उस नायिका को स्वाधीन पतिका जानते हैं. संकेत स्थान पर आने का अभिवचन देकर वह नायक से पूरा न होने के कारण जो स्वयं को अपमानित मानती है वह नायिका है विप्रलब्धा. कवी कुलेशांच्या बोलाबोलांबरोबर केशव पंडित आणि उमाजी पंडित यांना त्यांनाच न कळणारी घालमेल उरात उठली. संभाजीराजांच्या समोर त्यांना ती नीट प्रकटही करता येईना. किती झाले तरी कुलेश उत्तरी होते. या मुलखात उपरे होते. युवराजांची दाद पकडत खुललेल्या कुलेशांना या कशाचेच भान नव्हते. ते बोलतच होते. आज अपना पति आने वाला है, इस अपेक्षा से श्रृंगार मंडित होकर प्रतीक्षा करने वाली नायिका को काव्यशास्त्र वासक सज्जा मानता है. पति अनुनय करते समय उसको दुरुत्तर करके प्रथम अवमानित करने वाली और उपरांत सखी के सामने पश्चाताप प्रकट करने वाली नायिका को कलहांतरिता कहा जाता है. जिसका पति दूर देश के सफर में जाने के कारण उसका दर्शन दुरापास्त है, यह जानकर भी जो व्याकुल होती है उस नायिका में प्रोषित भर्तृका का भाव शास्त्र देखता है और निश्चय से आज पति का दर्शन होने वाला है, इस अपेक्षा से प्रतीक्षा करती है. और पति जल्द न आने के कारण जो विरह व्याकुल हो उठती है उस नायिका का विरहोत्कंठा नाम ख्यात है शास्त्र में. युवराज, काव्य शास्त्र में इन अष्टनायिका के रूप में बहुत स्त्री रूप प्रकट हुए हैं. आता सगळी बैठक आपोआपच कुलेशांच्या कब्जात गेली होती. शाबास कविराज, अशी दर्दीदाद देत बैठकीवरून उठलेले संभाजीराजे कुलेशांच्या जवळ आले आणि त्यांनी आपल्या छातीवर रुळणारा मोती कंठा उतरून तो कवी कुलेशांच्या हातात ठेवला. कविराज, या अष्टनायिकांचे स्वभावी भेद आम्ही काव्यात बांधावे म्हणतो. स्वतःशी बोलल्यासारखे संभाजीराजे म्हणाले, जी संकल्प पूरा करने में चंडी युवराज को आशीर्वाद दे. कुलेशांची मान राजकदर स्वीकारताना झुकली. ती तशीच होती. रायाजीने आणून ठेवलेल्या तबकातील विड्यांना संभाजीराजांनी हात स्पर्श दिला. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.